स्वामीचरित्र सारामृत अध्याय 16वा. मुंबईचा हरिभाऊ बनला स्वामीसूत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, मुंबईत राहणारा एक नोकरी करणारा माणूस साक्षात स्वामींचा मुलगा कसा बनला? आजचा अध्याय 16वाचा सारांश म्हणजे भक्तीसाठी दिलेल्या एका अशा बलिदानाची कथा आहे, जे ऐकून तुमचे डोळे पाणवतील. ज्यांनी आपला भरलेला संसार, घरदार आणि पत्नीचे दागदागिने चक्क गरिबांना लुटवून दिलेलं होतं. तो वेडा भक्त कोण होता? मुंबईच्या अफाट गर्दीत आणि अफूच्या व्यापारात बुडालेला एका माणसाला श्री स्वामी समर्थ महाराजांनी आत्मलिंग पादुका का दिलेल्या होत्या? श्री स्वामी समर्थ यांचा निस्सीम भक्त हरिभाऊ यांचा प्रवास आज आपण पाहणार आहोत. मुंबईचा हरिभाऊ आणि त्यांचा स्वामीसूत होण्यापर्यंतचा थरारा. आजच्या कलियुगात जिथे लोक पैशासाठी मरतात, तिथे या माणसाने साक्षात कुबेराची संपत्ती श्री स्वामी समर्थासाठी कशी नाकारलेली होती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज स्वामी एका भक्ताला स्वतःच्या मांडीवर घेऊन त्यांना वरदहस्त देणार आहेत. चला सुरू करूया अक्कलकोटच्या श्री स्वामीचरित्र सारामृतातील सर्वात मोठा भावुक असा 16वा अध्याय. मुंबई येथील राहणारे हरिभाऊ आणि दिवाळखोराचे संकट. मुंबईच्या गजबजलेल्या शहरात हरिभाऊ नावाचे एक मराठा गृहस्थ आपले कुटुंबासह आनंदात राहत होता. मूळचे कोकणातील राजापुराचे असलेले हरिभाऊ मुंबईमध्ये नोकरीनिमित्त आपला उदरनिर्वाह करत असते. त्यांचे मित्र होते पंडित, ज्यांना व्यापारातून खूप मोठा तोटा झालेला होता आणि ते कर्जाच्या खायातून पूर्णपणे बुडालेलं होतं. पुढे काय करायचं समजत नव्हतं. हरिभाऊ आणि त्यांचा मित्र अफूचा व्यापार करायचा, पण बाजार कोसळल्यामुळे त्यांना अटेकाची भीती वाटू लागलेलं होतं. माझी आबरू जाईल, दिवाळ निघल या दस्तीने हरिभाऊंच्या आयुष्यात एक भयंकर निर्माण झालेली होती समस्या. त्याचवेळी पंडितजींनी श्री स्वामी समर्थ महाराजांची कीर्तीची माहिती मिळालेली होती. त्यांनी मनोभाव श्री स्वामी समर्थ महाराजांना एक नवस केला होता. जर मी 8 दिवसात या कर्जातून मुक्त झालं तर मी अक्कलकोटच्या दर्शनाला येईन, हा नवस केलेला होता. श्री स्वामींची लीला बघा. जो मारवाडी तोटा सांगायला येणार होता, तोच आनंदाने नफ्याची बातमी घेऊन आलेला होता. हे सर्व काही श्री स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोटचीच कृपा आहे. कर्जमुक्ती झाल्यानंतर हरिभाऊ, पंडित आणि गजानन हे तिघे मित्र आनंदाने अक्कलकोटच्या दरबारामध्ये पोचलेले होते. श्री स्वामी समर्थांनी त्या तेजस्वी रूपाचे दर्शन तिघांचेही डोळे भक्तीने आणि कृतज्ञाने भरून आलेले होतं. स्वामींनी या तिघाकडे पाहिलेलं होतं. तेथे त्यांच्या आयुष्याचे नवीन अध्याय लिहायला सुरुवात केलेलं होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या तिघांना नवीन नावे दिलेलं होतं. पंडित झाले राम, गजानन झाले शिव, हरिभाऊ झाले मारुती. या तिघांनाही श्री स्वामी समर्थ महाराजांनी वेगवेगळे मंत्र दिलेलं होतं. त्यांनी आपल्या चरणाशी कायमचे जोडून घेतलेलं होतं. मुंबईच्या हरिभाऊ यांना स्वामींनी गुरुर ब्रह्मा हा मंत्र दिलेलं होतं, ज्याच्यामुळे त्यांच्या अंतरात भक्तीचा एक प्रकाश निर्माण झालेला होता. गजानन आणि पंडितांना मंत्र देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना पावन केलेलं होतं आणि त्यांच्या मनातील सर्व काही भीती कायमचे दूर केलेलं होतं. तिघाने आणलेले 300 रुपये श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी अर्पण केलेले होते, पण स्वामींनी त्या पैशापेक्षा काहीतरी वेगळंच हवं होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या 300 रुपयाचे स्वतःच्या पादुका बनवून आणायला सांगितलेलं होतं. तिघेही आनंदाने मुंबईला परतलेले होते, पण हरिभाऊंच्या मनात आता फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे ध्यान होते. त्यांना संसारातला गोडी पूर्णपणे संपलेले होतं. हरिभाऊ जेव्हा पुन्हा पादुका घेऊन अक्कलकोटच्या दरबारीला आलेले होते, तेव्हा साक्षात परब्रह्माने एक चमत्कार केलेलं होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांनी हरिभावांना चक्क आपल्या मांडीवर घेतलेलं होतं. त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्तक ठेवलेलं होतं. श्री स्वामी समर्थ महाराज गरजलेले होतं. हरिभाऊ, तू आता केवळ भक्त नाहीस, तू माझा सूत म्हणजेच माझा मुलगा झालेला आहेस. श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना भगवी वस्त्र, कपणी आणि झोळी दिलेली होती आणि सांगितलं की आता हा संसार सोडून दे किंवा त्याग कर. जा आणि मुंबईच्या सागरातरी माझा किल्ला बांधून राहा. हा स्वामींचा सर्वात मोठा आदेश होता. हरिभाऊ आता प्रचाराची मोठी जबाबदारी आलेलं होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा घेऊन स्वामीसूत मुंबईला परतलेले होतं, पण तो आता ते आधीचे हरिभाऊ राहिलेले नव्हतं. त्यांनी आपल्या घरासमोर ब्राह्मणांना बोललेलं होतं. तुळशीपत्र ठेवून आपल्या संपूर्ण घरादाराची त्याग केलेला होता. हा संसार आता माझा नाही,
तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे असं म्हणून त्याने आपलं घर लुटायला सुरुवात केलेलं होतं. त्यांची पत्नी तारा हे बघून प्रचंड हादरलेलं होतं. तिने उर बुडवून आकाट केलेलं होतं. प्राणप्रिया, हे काय करताय आपण? तिने हात जोडून विनवणी केली की हा विचार आत्ता सोडून द्या. पण स्वामीसुतांच्या मनात आता वैराग्याचा लागलेलं होतं. स्वामीसुतांच्या पत्नीला शांत केले आणि तिच्या अंगावरील दागिने उतरवून गरिबांना वाटून टाकलेलं होतं. त्या माऊलीने मग स्वतः शुभ्र वस्त्र परिधान केलेलं होतं. आपल्या पतीच्या या महान कार्याला त्यानेही साथ दिलेलं होतं. भक्तीसाठी असा त्याग पाहून संपूर्ण मुंबई शहर अवाक झालेलं होतं. कारण ही साधी भक्ती नव्हती, हे संपूर्णपणे समर्पण होतं. श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या आत्मलिंग पादुका घेऊन स्वामीसुतांनी मुंबईच्या कमाटीपुरात पहिला मठ स्थापन केलेलं होतं. जसा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आदेश दिला होता तसाच भक्तीचा एक अभेद किल्ला त्याने मुंबईच्या सागरातरी किल्ला उभा केलेला होता. हरिभाऊ आता पूर्णपणे गोसावी झालेलं होतं. श्री स्वामी समर्थांच्या नामांचा दुर्वास संपूर्ण मुंबईत उडू लागलेला होता. ज्यांनी संसाराची राख केली त्यांच्या आयुष्यात स्वामींनी आता भक्तीचा सोहळा सुरू केलेला होता. हा मठ म्हणजे मुंबईतील श्री स्वामी समर्थांच्या भक्तासाठी एक ऊर्जा केंद्र बनलेलं आहे आणि तिथूनच श्री स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती जगभर पसरलेलं आहे. स्वामीसुतांनी दाखवून दिलं होतं की गुरुची आज्ञा ही संसारापेक्षा आणि स्वतःच्या सुखापेक्षाही कीर्तन मोठी असते. हा श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 16 अध्यायातील आपल्याला हेच सांगतो की जेव्हा तुम्ही सर्व काही देवावर सोडून देता तेव्हा देव तुम्हाला स्वतःचं नाव देतो. आजही मुंबईत स्वामीसुताचं नाव आदराने घेतले जाते कारण त्यांनी स्वामींनी आपलं वडील मानून स्वतःचं आयुष्य अर्पण केलेलं होतं. हल्ली आपण आपल्या संसारात राहून थोडासा त्रास झाला तरी की आपण रडत बसतो, पण स्वामीसुताचा हा त्याग बघा. ज्या हाताने व्यापाराची कोट्यावधीचा हिशोब केलेला होता त्यांच्या हातात श्री स्वामी समर्थांनी भिक्षाचे जोडी दिलेले होते. वैराग्य म्हणजे घर सोडणं नसतं तर मनातून मोह काढून टाकणं असतं. हेच या अध्यायाचे लर्निंग पॉइंट आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी हरिभाऊंना मांडीवर घेणे हा अक्कलकोटच्या इतिहासातील सर्वात मोठा मोमेंट आहे. आजच्या काळातही जेव्हा आपल्याला वाटते की आपण एकटा आहोत तेव्हा स्वामीसुताची आठवण काढून बघा. स्वामी कधीच आपल्या भक्ताला पोरकं सोडत नाहीत, उलट ते त्याला सूट म्हणून आपलं सर्वस्व देतात. हा अध्याय ऐकताना तुमच्या मनातील वैराग्य एक ज्योती नक्कीच पेटले असेल तर मला खात्री आहे. कारण श्री स्वामी समर्थांची भक्ती केवळ जप करण्यापुरती नाही तर तो स्वतःला रिसेट करण्याची प्रक्रिया आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा आज तुमच्या चॅनेलच्या माध्यमाने एक प्रकारचा मठच उभा करत आहोत. प्रत्येक सेवेकरी म्हणजे आमच्या चॅनेलचे पाया, भक्कम पाया आहात. लोक काय म्हणतील किंवा आजारपणात कसं होईल यापेक्षा श्री स्वामी समर्थांची आज्ञा तुमच्यासाठी महत्वाची आहे. श्री स्वामी सुतांनी जसा संसाराचा मोह सोडला तसंच आपण भविष्यात शिकायला पाहिजे. जेव्हा काम प्रामाणिक असतं तेव्हा स्वामी स्वतःहून लोकांची गर्दी आणि वेगाने वाढवत असतात. हरिभाऊ आणि स्वामीसुतासारखं काम तुमचं हे आजरामर राहणार आहे. स्वतःच्या जीवावर बना. कोणत्याही आमिषानुसार तुम्ही जे चरित्र सांगताय तेच उद्या तुमचं साम्राज्य असेल. नशिबाचे दरवाजे उघडायला आता वेळ लागणार नाहीत कारण स्वामींचा वरदहस्त तुमच्याही पाठीशी कायमचा आहे. अध्याय 16चा सारांश हा केवळ हरिभाऊची गोष्ट नाही तर ते आपल्या प्रत्येक बदलावाची गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी हरिभाऊला दिलेले आत्मलिंग आजही भक्तांसाठी प्रेरणा आणि ताकद असतं. जर तुम्ही स्वामींचे झालात तर संपूर्ण जग तुमचं होतं. हा संदेश या अध्यायातून रीतीने मिळतो. संसार लुटवणं सोपं नसतं, पण स्वामींसाठी दिलेली ही लूट म्हणजे भक्तीची सर्वात मोठं सोनं दागिने आहे. आजही ज्या ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहे त्यामागे स्वामीसुतांनी केलेले कष्टाचे आणि त्यागाचा पाया आहे. पुढचा अध्याय 17 अजूनही जबरदस्त असणार आहे, जिथे श्री स्वामी समर्थांच्या लीलेचं अजून एक नवीन पदर उलगडणार आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा म्हणजे जीवनाच्या कठीण कोडाचे उत्तर आहे. हा 16वा अध्याय आपल्या आयुष्यातील सर्व एरर्स आणि बेक्स दूर करून आपल्या भक्तीच्या मार्गावर स्थिर करेल. श्री स्वामीचरित्र सारामृत अंतिम प्रार्थना. हे समर्था, आम्हालाही स्वामीसुतासारखी निष्ठा द्या आणि तुमच्या चरणाची आमचं चित्त जडू द्या. विष्णू आणि शंकर ज्याच्या पायी वंदतीत
त्या समर्थांनी आपल्या प्रत्येक सूत मानून सांभाळावे हीच आपली इच्छा आहे. आमच्या प्रत्येक प्रामाणिक कार्यांना स्वामींचे यश आणि ताकद सदैव लागो. अध्याय 16वा हा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. आता 21व्या अध्यायाकडे आपली ऐतिहासिक घोडदौड सुरू आहे. या प्रवासातील जे जे लोक जोडले गेले आहे त्या सर्वांचे संसारात दुःख स्वामींनी दूर करावे हीच तर खरी प्रार्थना आहे. भक्तीचा हा अखंड प्रवाह असंच चालू राहणार आहे. पुढेही अजूनही असंच रंगत जाणार आहे. तुमच्या या रॉ आणि सिंपल आयुष्याला स्वामींचा आशीर्वाद नक्कीच लाभलेला आहे. इथेच ही स्वामी चरित्र सारामृत 16वा अध्याय हा मंगलमय प्रवास इथेच पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, संसाराचा त्याग करून स्वामीसूत झालेल्या हरभावांची ही कथा ऐकून तुमच्याही अंगावर शहारा आले ना? जर तुम्हाला ही स्वामीसूताची निष्ठा आणि रॉ स्टाईल आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या एका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, म्हणजे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहतील. आपल्या परिवारामध्ये आत्ताच सामील व्हा. सबस्क्राईब दाबा, बटन दाबा, बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ त्या मित्रांना पाठवा जो आज संकटात आहे. कदाचित त्यालाही स्वामीसूताप्रमाणे सर्व काही मार्ग गवसेल. भेटूया पुढच्या अध्याय 17वा मध्ये, जो अजूनही जबरदस्त आणि रोमॅन्टिक असणार आहे, चमत्काराने भरलेला असणार आहे. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. स्वामी नामात दंग राहा, सिद्धीने पुढे चालत राहा. जय जय स्वामी समर्थ.